काय आता 60 वर्षावरील व्यक्तींना आता शून्य टॅक्स भरावा लागणार? जाणून घ्या 1 एप्रिल 2026 चे नवीन नियम. 70 आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची मोठी भेट. आता टॅक्स टेन्शन कायमचं मिटणार आहे. तुमची कमाई कमी असली तरी या चुकांमुळे तुम्हाला टॅक्स नोटीस येऊ शकते. जाणून घ्या काय आहे ते. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण तुमच्या खिशाशी संबंधित आणि तुमच्या फायद्याच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग आजच्या विषयाकडे वळूया. आजचा हा व्हिडिओ ना आपल्या घरातील त्या अनुभवी लोकांसाठी आहे ज्यांनी आयुष्यभर कष्ट केले आणि आता आरामात आपलं आयुष्य जगताय, म्हणजे आपले आदरणीय ज्येष्ठ नागरिक. तुमचं वय 60 असेल, 70 असेल किंवा अगदी 80च्या पुढे असेल तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. का? कारण 1 एप्रिल 2026 पासून सरकारने इन्कम टॅक्सच्या नियमामध्ये काही मोठे बदल केले आहेत. आता तुम्ही म्हणाल, निकिता आमचं तर आता वय झालंय, आम्हाला कशाचा आलाय टॅक्स? पण थांबा, तुमची पेन्शन येत असेल, बँकेत तुमची काही FD असेल आणि त्यातून व्याज मिळत असेल किंवा तुम्ही एखादं घर भाड्याने दिले असेल तर सरकारचे नवीन नियम तुमच्या खिशावरती थेट परिणाम करणार आहेत. बरं, असं काय होतं माहितीये का? टॅक्स म्हटलं की आपल्याला भीती वाटते. बापरे, आता CA कडे जावं लागेल, मोठी कागदपत्रे लागतील. पण अजिबात काळजी करू नका, पुढच्या 15 मिनिटात मी तुम्हाला सगळं सोप्या भाषेत सांगणार आहे. तर आता कोणत्या वयाला किती सवलत मिळणार हा तुमचा प्रश्न असेल. कोणत्या रुपयांपर्यंत टॅक्स 0 असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे कष्टाचे पैसे वाचवायचे कसे. सर्वात आधी हे समजून घेऊया की सरकार कोणाला सिनियर मानते. तर सरकारने 2 गट केले आहेत. पहिलं म्हणजे सिनियर सिटीजन, ज्यांचे वय 60 वर्ष ते 79 वर्ष आहे. दुसरं म्हणजे सुपर सिनियर सिटीजन, ज्यांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि हे फायदे फक्त भारतात राहणाऱ्या लोकांसाठी आहे, NRI लोकांसाठी नाही. आता दुसऱ्या पॉईंटवर येऊया, टॅक्समध्ये नेमकं काय बदलले. तर आधी कसं असायचं, 60+ लोकांसाठी 3 लाखांपर्यंत सूट होती आणि 80+ लोकांसाठी 5 लाखांपर्यंत. पण आता नवीन नियमानुसार दोन्ही गटांसाठी 4 लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नाची मर्यादा टॅक्स फ्री करण्यात आली आहे. तर आता याचा अर्थ काय? आधी 80 वर्षावरील लोकांना जास्त फायदा होतो, आता सरकारने सर्वांना समान पातळीवरती आणलं आहे. आता तिसरा मेन मुद्दा म्हणजे ITR भरणं गरजेचं का आहे. जर तुमचं उत्पन्न वर्षाला 4 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ITR भरण्याची गरज नाही. पण जर तुमचं उत्पन्न कमी असलं तरी या गोष्टी केल्या असतील तर ITR भरावंच लागेल. म्हणजे सेव्हिंग अकाउंटमध्ये 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल, चालू खात्यात 1 कोटींपेक्षा जास्त व्यवहार असेल आणि तिसरं म्हणजे परदेशी प्रवासावरती 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च, आणि शेवटचं म्हणजे वर्षाचं बिल 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आलं असेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकार आता फक्त तुमच्या कमाईवरती नाही तर तुमच्या राहणीमानीवरती आणि खर्चावरही लक्ष ठेवून आहे. मित्रांनो, आता आपण एका अशा नियमाबद्दल बोलणार आहोत जो खऱ्या अर्थाने 75 वर्षावरील ज्येष्ठांसाठी एक मोठं वरदान ठरलं आहे. ज्यांचं वय 75 किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी सरकारने आयुष्य खरोखर सोपं केलं आहे. असं काय होतं ना, वय वाढलं की टॅक्सची कॅल्क्युलेशन करणं, CA कडे चक्रा मारणं आणि दरवर्षी ITR फाईल करणं हे खूप मानसिक टेन्शनचं काम वाटतं. पण आता सरकारने अशा ज्येष्ठ नागरिकांना या कचाट्यातून पूर्णपणे मुक्ती दिली आहे. तर हा नियम नक्की काय सांगतो? जर तुमचं उत्पन्न फक्त 2च मार्गाने येत असेल, पहिलं म्हणजे तुमची पेन्शन आणि दुसरं म्हणजे त्याच बँकेतून मिळणारं व्याज म्हणजे इंटरेस्ट, तर तुम्हाला स्वतःहून कोणताही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. तर हे कसं काम करतं? तुम्हाला फक्त तुमच्या बँकेत जाऊन एक छोटासा डिक्लेरेशन फॉर्म द्यावा लागतो. त्यानंतर तुमची बँकच तुम्हाला उत्पन्नाचा पूर्ण हिशोब करेल. जर तुमचा काही टॅक्स बनत असेल तर बँक स्वतःहून TDS कापून घेईल आणि सरकारकडे जमा करेल. याचाच अर्थ असा आहे की कागदपत्रांच्या कटकटीतून तुमची कायमची सुटका झाली आहे. तुम्ही आता निश्चित राहू शकता, कारण तुमची बँक आता तुमच्यासाठी टॅक्स असिस्टंट म्हणून काम करणार आहे. पण लक्षात ठेवा, हे फक्त तेव्हाच लागू होतं जेव्हा तुमचे उत्पन्न केवळ पेन्शन आणि व्याजातून असेल. जर तुमचा एखादा दुसरा मोठा बिझनेस असेल तर मात्र तुम्हाला नियमित प्रक्रिया पाळावी लागेल. पण सामान्य ज्येष्ठ नागरिकांसाठी हा खरोखर एक सन्मानाचा आणि आरामाचा निर्णय आहे. आता 5वा मुद्दा आहे आरोग्य आणि विमा फायदा.
70 वर्षावरील लोकांसाठी मोठी बातमी आहे, कारण सरकार आता 5 लाख रुपयापर्यंतचं मोफत आरोग्य विमा संरक्षण देत आहे. यामुळे मोठ्या आजारांचा आणि हॉस्पिटलच्या खर्चांचा भार कमी होणार आहे. कॅशलेस सुविधा मिळाल्यामुळे ऐनवेळी पैशांची धावपळ होणार नाही. आता फॉर्म मध्येही सर्वात मोठा बदल आला आहे. आधी आपण TDS वाचवण्यासाठी फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H भरायचो. आता हे दोन्ही बंद करून सरकारने फॉर्म 121 आणला आहे. तर हा फॉर्म नेमकं कोणासाठी आहे? ज्यांचं टॅक्स देणं शून्य आहे त्यांनी बँकेला सांगायचं की माझं उत्पन्न खूप कमी आहे, त्यामुळे माझं TDS कापू नका. उदाहरण मी तुम्हाला एक सांगते. समजा तुमची 5 लाखांची FD आहे आणि त्यावर 35,000 व्याज मिळत असेल, तर हे व्याज टॅक्स फ्री करून घेण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल. आता 7वा मुद्दा आहे, घराच्या नियमात मोठी सूट मिळणार आहे. म्हणजे आधी काय होतं, फक्त एक घर सेल्फ ऑक्युपाईड म्हणून टॅक्स फ्री मानलं जायचं. आता तुम्ही 2 घर स्वतःसाठी वापरत असाल तर त्यावर कोणताही टॅक्स लागणार नाहीये. ज्याच्याकडे 2 घर आहेत त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. आता आपण 8व्या बदलावर येऊया, तो म्हणजे नवीन टॅक्स स्लॅबवरती. तर आपण समजून घेऊया की कोणाला किती टॅक्स द्यावा लागेल. तर घाबरू नका, इथेच खरी गंमत आहे रिबेटची. हे बघा मित्रांनो, 2026चे हे नवीन टॅक्स स्लॅब ऐकून कदाचित तुम्हाला थोडं टेन्शन आलं असेल, पण हे नीट समजून घेऊया. नवीन नियमानुसार जर तुमचं वार्षिक उत्पन्न 4 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला 1 रुपयाचाही टॅक्स भरायची गरज नाही. म्हणजेच तुमचा टॅक्स दर 0% असेल. पण जर तुमचं उत्पन्न 4 ते 8 लाखांच्या दरम्यान असेल तर त्यावर 5% टॅक्स लागतो. उत्पन्न आणखीन वाढून जर 8 ते 12 लाखांच्या घरात गेलं तर टॅक्सचा दर 10% होतो. आणि जर तुमचं उत्पन्न 12 ते 16 लाखांच्या दरम्यान असेल तर तुम्हाला 15% टॅक्स लागू होतो. आता हे आकडे ऐकून तुम्हाला थोडा धक्का बसला असेल, बरोबर ना? पण अजिबात घाबरू नका, कारण इथेच खरी गंमत लपलेली आहे. ती म्हणजे रिबेटची. टॅक्सचे दर जरी दिसत असले तरी सरकार काही विशिष्ट सवलती देतं, ज्याने तुमचा प्रत्यक्ष टॅक्स बराच कमी होतो. तो कसा, तेच आता आपण सविस्तर पाहणार आहोत. आता 9वा पॉईंट आहे की 12 लाखापर्यंत 0 टॅक्स होणार. सरकार म्हणते की जर तुमचं उत्पन्न 12 लाख रुपयापर्यंत असेल तर तुम्हाला 60,000 रुपयांचा रिबेट मिळेल. म्हणजेच तुमचा टॅक्स पुन्हा 0 होईल. आणि आता मार्जिनल रिलीफ बद्दल बोलायचं झालं तर समजा तुमचं उत्पन्न 12,01,000 रुपये झालं तर नियमानुसार तुम्हाला 60,000 टॅक्स यायला हवा. पण सरकार म्हणतंय फक्त तो वाढलेला 1,000 रुपये टॅक्स म्हणून द्या, पूर्ण 60,000 नको. यालाच म्हणतात मार्जिनल रिलीफ. तर मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर 2026चे हे नियम आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी टॅक्सची प्रक्रिया खूपच सोपी आणि फायदेशीर करणारे आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुमचं वार्षिक उत्पन्न 12 लाखांपर्यंत असेल तर तुम्ही टॅक्सचं अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण रिबेटमुळे तुमचा टॅक्स 0 होऊ शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा फॉर्म 121 वेळेवर भरायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व सवलती मिळतील. आपल्या आरोग्याचीही उत्तम काळजी घ्या, कारण आता सरकार तुमच्या विम्याचा बराचसा खर्च स्वतः उचलत आहे आणि तो तुमच्यासाठी खूप मोठा दिलासा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या नवीन नियमाचा फायदा घेता येईल. आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि तुमच्या फायद्याच्या व्हिडिओसाठी पाहत रहा बॉसवाला मराठी. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.